झी 24 तास एक पाऊल पुढे। आपलं नाशिकमध्ये आपलं स्वागत आणि सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज नाशिकमधून। चित्रपट सृष्टीच्या 100वीच्या निमित्तानं नाशिकमध्ये दादासाहेब फाळकेंच्या वास्तूचं स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी, पण ही घोषणा आता घोषणाच राहण्याची शक्यता आहे। कारण नाशिक शहरात फाळकेंची अशी कुठलीही वास्तू शिल्लक नाहीये। दादासाहेबांची जी वास्तू होती त्याचा आता चक्क शॉपिंग मॉल झालाय। चित्रपटांच्या जादूगाराला महाराष्ट्र विसरलाय का? 3 मे रोजी म्हणजेच उद्या भारतीय चित्रपट शतकोत्सवात पदार्पण करणार आहे। त्याच्या पूर्वसंध्येला झी 24 तासचा नाशिकहून हा स्पेशल रिपोर्ट। नाशिकमध्ये दादासाहेबांची कुठलीही वास्तू शिल्लकच नाही। दादासाहेब फाळके यांच्या घराजवळची ही कोनशिला बरंच काही सांगून जाते। कधी काळी इथे दादासाहेब फाळकेंचं घर होतं। अनेक भारतीय चित्रपट याच वास्तूत जन्माला आले। आता या वास्तूचं चक्क शॉपिंग कॉम्प्लेक्स झालंय। तब्बल 92 चित्रपट, 24 लघुपट या नाशिकमध्येच राहून फाळकेंनी बनवले। चित्रपट सृष्टीचा जन्म झाला तो हा भद्रकालीतला स्टुडिओ, याचंही नूतनीकरण करण्यात आलंय। या रस्त्याला फाळके नाव असलं तरी हा स्टुडिओ कोणालाही माहीत नाही। त्यांची कुठलीही वास्तू आता शिल्लक नाही। त्यामुळे आता स्मारक कुठे आणि कसं होणार हाच प्रश्न फाळकेंच्या वारसांना पडलाय। त्यांची जी मुळात वास्तू होती ती आता नाही आहे, तर आता त्याचं जतन म्हणजे काय करणार मुख्यमंत्री? महापालिकेनं फाळके स्मारक उभारलं असलं तरी इच्छा आहे। जिथं पहिला सिनेमा तयार झाला तो हौदाचा बंगला अजून आहे, पण अर्थातच त्याची मालकी आहे आणि मालकी ज्यांची आहे त्यांचेही हक्क आहेत, त्यांचे इंटरेस्ट आहेत, ते सगळे जपून करता झालं शासनाला तर वेलकम का नाही? तिथे एक सिनेमाचं दालन आहे पहिल्यापासून आतापर्यंतच्या, त्या सर्व सिनेमांचं आतापर्यंतचं हे तिथे केलं गेलं पाहिजे आणि दादासाहेब फाळक्यांच्या ज्या फिल्म्स अवेलेबल आहेत त्या तिथल्या याच्यामध्ये दाखवल्या गेल्या पाहिजेत लोकांना, म्हणजे ते खरं स्मारक होईल। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू झाली असली तरी अजून ठोस काहीच झालेलं नाही। ज्या वेळेला करणं अपेक्षित होतं त्यावेळी केलं नाही आणि आता उशिरा झालेल्या घोषणेनं दादासाहेबांच्या स्मृती कशा जागवणार हा प्रश्न प्रशासनासोबतच फाळकेंच्या पुढच्या पिढीलाही पडलाय। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह भूषण करंदीकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।